घडामोडी। घोडबंदर येथील कापूरबावडी भागात मेट्रोच्या कामादरम्यान क्रेनचा लोखंडी भाग थेट रस्त्यावरून जाणाऱ्या एका मोटारीवर कोसळला। या घटनेनंतर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने संबंधित सिव्हिल एजन्सीला 2 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय। घोडबंदर भागात वडाळा, घाटकोपर, कासार-वडवली मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे। ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मार्गिकेवरील कापूरबावडी भागात काल सकाळी येथील क्रेनचा भाग अचानक कोसळला। दरम्यान या मार्गिकेवरून जाणाऱ्या कारवर हा भाग कोसळला, त्यामुळे या मोटारीचे नुकसान झाले। या कारमध्ये कुटुंब प्रवास करत होते। कारच्या मागील भागावर क्रेनचा भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली। तसेच या भागातून जाणाऱ्या एका रिक्षाचे देखील नुकसान झाले। घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर तेथे वाहतूक पोलिसांचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यापूर्वीही मेट्रोच्या कामादरम्यान अशा अनेक घटना घडल्यात। या प्रकरणानंतर आता MMRDAने याबाबतचे स्पष्टीकरण दिले। MMRDAने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार 2 मे रोजी कापूरबावडी मेट्रो स्टेशनजवळ एका क्रेनच्या एक्सटेन्शन जीपचा अपघात झाला। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। एक कार आणि एका रिक्षाला किरकोळ नुकसान झाले। घटनास्थळी सुरक्षेसाठी तात्काळ उपाययोजना करण्यात आल्यात आणि परिसर तात्काळ बंद करण्यात आला। प्राथमिक तपासणीत या अपघाताचे कारण यंत्र सामुग्रीतील बिघाड असल्याचे निष्पन्न झाले। MMRDA कडून बांधकाम स्थळावरील निष्काळजीपणाबाबत शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली जाते। या घटनेप्रकरणी संबंधित सिव्हिल एजन्सीवर 2 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। सदर क्रेन तातडीने घटनास्थळावरून हटवण्याचे आदेश देण्यात आलेत। नुकसान झालेली कार एजन्सीच्या खर्चाने दुरुस्तीसाठी पाठवण्यात आली असून रिक्षा चालकाला आधीच नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। सर्व सक्रिय बांधकाम स्थळावर सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत आणि पुढील तपास सुरू आहे, असे MMRDAने सांगितले। आदिवासी समाज देव, देश, धर्मावर विश्वास ठेवून कार्य करणारा समाज आहे। आदिवासी समाजाची आदर्श व लोकप्रिय संस्कृती जिवंत राहिली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी ठाण्यात केले। आदिवासी स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्याच्या जिल्हा कारागृहामध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, हंसराज खेवरा, सुनील भांगरे, अनिल भांगरे, विठ्ठल भांगरे, लकी जाधव, भूपाळा मामा, गोविंद साबळे आदी यावेळी उपस्थित होते। डॉक्टर उईके म्हणाले की आदिवासी समाजाचे क्रांतीवीर, क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांच्या 177व्या स्मृतिदिनानिमित्त सर्वदूर महाराष्ट्रात समस्त आदिवासी बांधवांच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आदिवासी समाजाप्रती राघोजी भांगरे यांनी केलेले कार्य पोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे। आदिवासी समाजाला जल, जमीन, जंगलची मुक्ती मिळाली पाहिजे। आदिवासी समाजाचा विकास व्हायला हवा, तो मुख्य प्रवाहामध्ये यायला हवा, हा संकल्प घेऊन केलेल्या क्रांतीमध्ये आज आम्ही सर्व समाजाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन केले। ते म्हणाले की अनेक वर्षापासून या ठिकाणी असलेली क्रांतीवीर स्वातंत्र्यवीर राघोजी भांगरे यांची स्फूर्ती जपण्यासाठी आम्ही भव्य मशाल यात्रा काढू। या मशाल यात्रेच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या स्मृती जिवंत ठेवण्याचा संकल्प घेऊन सातत्याने नियमित कार्य सुरू आहे, असेही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल भाजपातर्फे ठाणे शहरात जल्लोष व्यक्त करण्यात आला। भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांनी कार्यकर्त्यांसह ठाणे रेल्वे स्टेशन बाहेर जल्लोष करून नागरिकांना लाडू वाटप करीत आनंदोत्सव साजरा केला। भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली जल्लोष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले। भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत व नृत्य करीत आनंद व्यक्त केला। यावेळी माजी उपमहापौर सुभाष काळे, मुकेश मोकाशी, माजी ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुखदरे, समीरा भारती, उपाध्यक्ष जयेंद्र कोळी, महिला मोर्चाच्या
जिल्हा अध्यक्षा स्नेहा पाटील, वृषाली वाघुले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून देशातील विविध समाजाकडून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती, परंतु त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसच्या 54 वर्षाच्या सत्ता काळात 1951 ते 2011 पर्यंत झालेल्या जनगणना वेळी अनुसूचित जाती जमातीची आकडेवारी दिली गेली, मात्र ओबीसी समाजाची आकडेवारी कधीच दिली गेली नव्हती. याकडे भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले यांनी लक्ष वेधले, तर भाजपने आजवर जातनिहाय जनगणनेला कधीही विरोध केला नव्हता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जातनिहाय जनगणनेला भाजपचा पाठिंबा असल्याचे अनेकदा स्पष्ट केले होते. जनगणनेबरोबरच जातनिहाय जनगणना व्हावी भाजपची भूमिका होती. आता जनगणनेबरोबरच जातनिहाय जनगणना होणार याबद्दल वाघोले यांनी आनंद व्यक्त केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांना अवर्च्य भाषेत शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाले. आव्हाड यांनी स्वतःही माहिती X या समाज माध्यमावरून दिले. तसेच धमकी देणाऱ्या मोबाईल क्रमांक पोस्ट करून पोलिसांनी दखल घ्यावी असेही त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना यापूर्वी देखील धमक्या आलेल्या आहेत. काल दुपारी त्यांना पुन्हा एकदा व्हॉट्सअप या समाज माध्यमावर एक संदेश प्राप्त झाला होता. या संदेशामध्ये त्यांना अवर्च्य भाषेत शिवीगाळ करण्यात आले. तसे आव्हाड यांनी दावा केला आहे की त्यांना जीवे मारण्याची धमकीचा संदेश पाठवण्यात आला आहे. हे प्रकरण त्यांनी ठाणे पोलिसांनी DGP महाराष्ट्र यांना X या समाज माध्यमावर ट्विट केले. तसेच त्यांनी धमकी देणाऱ्या मोबाईल क्रमांक देखील त्यांच्या पोस्टमध्ये स्क्रीनशॉटद्वारे पाठवला आहे. आव्हाड यांना यापूर्वी देखील अनेक धमक्या आल्यात. गेल्या वर्षी देखील त्यांना धमकी आली होती. त्या संदर्भात गेल्या वर्षी तक्रार दिली होती की त्यांच्या ठाणे येथील नाथ बंगला या निवासस्थानी असताना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून त्यांना संपर्क साधण्यात आला होता. आपण रोहित घोडारा बोलत असून बिश्नोई टोळीचा सदस्य असल्याचा दावा त्याने केला आहे. त्यानंतर त्याने आव्हाड यांच्याकडे त्याने 2 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम दिली नाही तर अभिनेता सलमान खान याचे झाले तसे तुझे करू अशी धमकी त्याने दिली. यावेळी आव्हाड यांच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा धमकी आल्याने काय कारवाई होते याबाबत सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आमदार संजय केळकर यांचे काम आणि प्रत्यक्ष त्यांना पाहताच मी लहानाचा मोठा झालो आणि त्यांच्याच कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून निमंत्रित करण्यात आले. यासारखे भाग्य नाही. माझ्यासारख्या लहान कलाकाराला इथे बोलावून माझा जो सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचा खूप ऋणी आहे, अशा शब्दात दत्तू मोरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. आमदार संजय केळकर यांच्या संस्कार सेवाभावी संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केलेल्या 18व्या आंबा महोत्सवाचे उद्घाटन हास्य कलाकार दत्तू मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मोरे बोलत होते. मोरे म्हणाले की मी देखील शेतकऱ्याचा मुलगा असून शेतकऱ्यांच्या भावनांचा मला अनुभव आहे. हा केवळ बाजार नसून चळवळ आहे. या घोषवाक्यातूनच आमदार केळकर साहेब यांचे शेतकऱ्यावरील प्रेम दिसून येते. या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळत असून तब्बल 18 वर्ष हा महोत्सव अखंडपणे सुरू आहे. यासाठी मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी ठाणेकर असल्याचाही मला अभिमान वाटतो, असेही मोरे म्हणाले. अनेकदा परराज्यातील आंबा कोकणातला हापूस आंबा म्हणून ग्राहकांच्या माथी मारला जातो. मात्र संस्कार संस्थेच्या माध्यमातून आयोजित होणाऱ्या या महोत्सवात कोकणातला अस्सल हापूस आंबा
उपलब्ध झाला आहे. अगदी कोविडच्या काळातही हा महोत्सव झाला होता. त्यामुळे खऱ्या अर्थाने हा महोत्सव म्हणजे चळवळ असून यातून शेतकऱ्यांना हात दिला जात असून ग्राहकांनाही वाजवी दरात अस्सल दर्जेदार हापूस आंबा मिळत आहे, असे आमदार डावखरे म्हणाले. आंबा महोत्सवाचे आयोजक तथा आमदार केरकर म्हणाले की मी 2 दिवस कोकणामध्ये जाऊन आलो. जरा हवामान बदलले की आंब्यावर परिणाम होतो म्हणून शेतकरी त्रस्त होतो, परंतु शेतकरी त्यांचा धीर आणि धैर्य सोडत नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी आपण छोटासा हातभार लावला पाहिजे. हा कोकण आंबा महोत्सव ही एक प्रकारची चळवळ आहे, असेही ते म्हणाले. 1 ते 12 मे या कालावधीत ठाण्याच्या गावदेवी मैदानात शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री व्यवस्था असणारा हा आंबा महोत्सव सुरू असणार आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.